जय मने जय गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्रतनया धर्मन्वती वेदिका क्षिप्रा नेत्रवती महासुरनदी याता जया गंडकी पूर्णा जले वाद्यम इदवर्गमस्तवर्गम छत्रपती शिवाजी महाराज देवता संघ परिवार शुद्धोदक स्नानं समर्पयामि पयादि पंचामृत दधिक्षिर मधुपर्क स्नानं समर्पयामि स्नानार्थे प्रतिगृह्यताम् महागणा जय गंडकी पूर्णाजले समुद्ररहितं भवन्तु मे मङ्गलम् श्री शिवशंभो छत्रपति शिवाजी आजची शिवजयंती ही सालाबादाप्रमाणे परंपरेप्रमाणे आमच्या संस्कृतीप्रमाणे ही तिथीनुसारच साजरी केली जात असते आणि म्हणून मध्यंतरी ही काही इंग्रजी कॅलेंडरच्या माध्यमातून 19 फेब्रुवारी ही निश्चित केल्या गेली। त्याही दिवशी राज्यामध्ये हा उत्साह अशाच पद्धतीने पार पडला। परंतु आम्ही निश्चितपणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जी शिकवण दिली त्यामध्ये तिथीनुसारच ही शिवजयंती सातत्याने पूर्वीपासून साजरी करत आलेलो आहोत। म्हणून आमच्या बापदादांनी वाडवडिलांनी आमच्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने ही शिवजयंती तिथीवर साजरी केली त्याच पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी ही शिवजयंती साजरी केली। मी आजच्या या दिनी राज्यातले जे वातावरण आहे सध्याचं ते जाती जातीमध्ये भांडणं कशा लागतील दंगली कशा घडतील अशा पद्धतीचं राज्यकर्त्यांकडून सुरू आहे। म्हणून या त्यांच्या या षडयंत्राला छत्रपती शिवाजी महाराज
कुठल्याच प्रकारे भीक घालणार नाही. त्यांच्या नावाचा कितीही वापर केला गेला तर जनता ही सुज्ञ निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी जे स्वप्न पाहायला राहतेचं ते पूर्णत्वास येईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. आजच्या या शिवजयंती दिनी तमाम शिवभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे त्याबद्दल काय सांगणार? छत्रपतींनी आपल्या घोडदळाला आपल्या सैन्याला आदेश दिला होता की तुम्ही शेतातून तर जाल परंतु माझ्या शेतकऱ्याचा धांडा सुद्धा मोडता कामा नये. अशा पद्धतीनं त्यांना जाणता राजा का म्हटलं गेलं की शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी जर आपल्या घोडदळामुळे होत असेल सैन्यामुळे होत असेल तर निश्चितपणे ते अत्यंत क्लेशदायक महाराजांसाठी होतं. आणि आजच्या दिनी आपण पाहतो की राज्यामध्ये असंख्य आपल्या ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या आताच आकडा आला की 2706 जवळजवळ 2,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागच्या वर्षामध्ये झाल्या. हे निश्चितपणे शासनाचं अपयश आहे. म्हणून या ठिकाणी आमच्या सर्वच शेतकरी बांधवांना असेल तरुण बेरोजगारांना असेल की हाही काळ निघून जाईल. निश्चितपणे आपल्या मनातलं आपल्या विचाराचं सरकारही आपण पुढे बसू. निश्चितपणे शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने धोरणे आपण त्या ठिकाणी राबवू. आणि आज शेतकऱ्यांनी संयमाचं सुद्धा या ठिकाणी मी आवाहन करतो आणि त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. औरंगजेबाच्या कबरीची हटवण्याची मागणी पुढे येते, काय सांगणार यावर? निश्चितपणे औरंगजेबानं 17व्या शतकामध्ये या ठिकाणी हाहाकार केला. हिंदूंचे मंदिर तोडले, हिंदू धर्म बाटवण्याचं काम केलं, महिलांची आबरू लुटल्या गेली, छत्रपती संभाजी महाराजांचा अनवणित छळ केला, त्यांना त्या ठिकाणी डोळे काढले गेले, त्यांचे त्या ठिकाणी हाल करून त्यांना मारल्या गेलं. म्हणून असा द्वेष्टा त्याची कबर औरंगाबाद मध्ये आहे, खुलताबाद मध्ये आहे. ही काही तुम्हा आम्हा लोकांसाठी अभिमानाची गोष्ट नाही परंतु निश्चितपणे छत्रपती शिवरायांचा शंभू महाराजांचा इतिहास ज्यावेळेस आम्ही सांगू हरामखोर औरंग्याची कबर आम्ही या खुलताबाद मध्ये गाडलेली हे दिसायला नको का पुढच्या लोकांना? भविष्यामधले जे काही आमचे विद्यार्थी असतील, इतिहास तज्ञ असतील, इतिहास संशोधक असतील, या सर्वांना जसं प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी जो अफजल खानाचा पुतळा काढला होता त्या अफजल खानाची कबरही त्या ठिकाणी आहे. तर या जे काही परकीय योद्धे होते ज्यांनी या ठिकाणी आपल्या मंडळीला त्रास दिला तर त्यांच्या कबरा त्यांचे थडगे आम्ही या ठिकाणी बांधले. असं हे पुढच्या पिढीला सुद्धा दिसलं पाहिजे म्हणून ती कबर त्या ठिकाणी असली तरी काही मोठा फरक पडणार नाही. कबरीचं उदात्तीकरण निश्चितपणे करू नका, कबरीचं सौंदर्यीकरण निश्चितपणे करू नका, परंतु कबरीचे अवशेष थडग्याच्या रूपाने का होईना की इथं हा हरामखोर औरंग्या आम्ही गाडला हे महाराष्ट्राच्या सगळ्या देशामधल्या लोकांना दिसलं पाहिजे. म्हणून ती तिथं असली तर निश्चितपणे काही बिघडणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की